मी मराठी प्रतिष्ठान रायगड रायगड मी मराठी प्रतिष्ठान रायगड मी मराठी प्रतिष्ठान रायगड मी मराठी प्रतिष्ठान रायगड मी मराठी प्रतिष्ठान रायगड मराठी प्रतिष्ठान मी मराठी प्रतिष्ठान रायगड मराठी प्रतिष्ठान। नमस्कार मंडळी, मी अनिश बने तुमचं पुन्हा एकदा मी कोकणचा आणि ह्या यूट्यूब चॅनल व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर मंडळी, आज मी आलो आहे कलसांबडे या गावी। तर कलसांबडे गाव आहे तालुका तला येथे। तर इथे येण्याचं कारण असं आहे की आमचे एक प्रतिष्ठान आहे रायगड मी मराठी प्रतिष्ठान। तर तिच्या वतीने एक शैक्षणिक उपक्रम दरवर्षी राबवला जातो। तर जिल्हा रत्नागिरी आणि जिल्हा रायगडमध्ये हे दरवर्षी शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येते। तर यावर्षी आहे कलसांबडे गावी शैक्षणिक उपक्रम। तर शाळेतील विद्यार्थ्यांना वया वाटप वगैरे मोफत केलं जातं। तुम्हाला दाखवण्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर कंटिन्यू व्हिडिओ बघा। शूरवीरांच्या रक्तानं पावन झाली ही माती, त्या मातीचं रक्षण करण्या घेतलं कार्य हाती। भेदभाव नामनी कुणाच्या एकच जात मराठी, पाहून गर्व वाटे मनी त्यांची एकजूट ही मोठी आहे। कार्याला त्यांच्या पुलकीची जोड, सारे झटतात एकीन जिद्दीला नाही तोड। मी मराठी प्रतिष्ठान रायगड रायगड मी मराठी प्रतिष्ठान रायगड मी मराठी प्रतिष्ठान रायगड मी मराठी प्रतिष्ठान रायगड मी मराठी प्रतिष्ठान रायगड मराठी प्रतिष्ठान मी मराठी प्रतिष्ठान रायगड मराठी प्रतिष्ठान। तर मंडळी, आता मी आलो आहोत कलसांबडे शाळेजवळ। तरी बघा, इकडे शाळा आहे। ही प्रतिष्ठानाची पोर त्यांच्या एकीत आहे जोर, आलं संकट काही जरी, एक पाऊल ती पुढं। ही प्रतिष्ठानाची पोर त्यांच्या एकीत आहे जोर, आलं संकट काही जरी, एक पाऊल ती पुढं। पर्यावरणाचा ठेवून भान लावली झाड फाट, गोरगरिबांना मदत करती जाऊन संकटात आहे। कार्याला त्यांच्या पुलकीची जोड, सारी झटपट एकीने जिद्दीला नाही तोड। मी मराठी प्रतिष्ठान रायगड रायगड मी मराठी प्रतिष्ठान रायगड मी मराठी प्रतिष्ठान रायगड मी मराठी प्रतिष्ठान रायगड मी मराठी प्रतिष्ठान रायगड मराठी प्रतिष्ठान मी मराठी प्रतिष्ठान रायगड मराठी प्रतिष्ठान। आमचं मातीशी आहे नातं, थोर राजांचे विचार मनात, विकासाचा घेतला ध्यास, आम्ही लावू प्राणपणास। आमचं मातीशी आहे नातं, थोर राजांचे विचार मनात, विकासाचा घेतला ध्यास, आम्ही लावून प्राणपणास। समाज कार्य आहे महान, दाखवून दिलं जगाला, स्वाभिमानाने लढत मराठी आमचा बाणा। आज रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे सगळे सदस्य आणि सगळे मावळे शैक्षणिक वाटण्यासाठी गावामध्ये आलेले आहेत। उत्तम प्रकारे कार्य करून घे। मराठी प्रतिष्ठान रायगड
महाराजा ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू महाराज की जय। आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आमच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पूनम सपकाळ, कडसांबडे गावचे अध्यक्ष माननीय शरदजी भोसले, तसेच माजी अध्यक्ष अशोकजी वाडवळ, माजी तंटामुक्त अध्यक्ष रमेश जाधव, गावचे उपाध्यक्ष सदानंद मोरे, गावचे सचिव सदानंद वाडवळ, अडनाळा शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री शेडके सर, गौडवाडी शाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब जाधव, गौडवाडी गावातील ग्रामस्थ शंकर शिंदे, बोरमाडे काकडशेत येथील प्रणित प्रकाश अधिकारी, तसेच माझे डोंगराळ आणि दुर्गम आहे, आपल्या विद्यार्थ्यांना चांगली शैक्षणिक सुविधा पुरावी, त्यांना फुल नाही फुलाची पाकळी मिळावं या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचं ठरवलेलं आहे। आम्ही त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की खरोखरच हे एक शिक्षण हे माणसाच्या जीवनातील अनमोल अशी एक ठेवा आहे आणि आपल्या या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला। त्या उपक्रमाला मी पुनश्च एकदा त्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि मी पुढील कार्यक्रमासाठी त्यांच्या संस्थेचे पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की पुढील कार्यक्रम सर्व त्यांनी संपन्न करावा। नमस्कार। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड, या रायगड जिल्ह्यामध्ये तळा राजीव शाळा कळसावडे या शाळेच्या या परिसरामध्ये अंगणामध्ये आपण रायगड मी मराठी प्रतिष्ठानाचा शैक्षणिक उपक्रम शैक्षणिक पर्व 5वे आपण या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि समाजसेवकांच्या वतीनं आपण त्यांच्या उपस्थितीत पार पाडणार आहोत। कार्यक्रम सुरुवात करण्या अगोदर मी सन्माननीय व्यासपीठाला आणि इथल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, तसेच संस्थापक रायगड मी मराठी प्रतिष्ठानाचे संस्थापक आदित्य लाड सन्माननीय जयचंद्र भोईर यांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पुष्पार्पण करायचं आहे। विनंती करतो की तसेच कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करण्यासाठी मी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आशिषजी बने यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना द्यायचं। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज भूपती गणपती गजपती अश्वपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रात शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतस सुवर्ण सिंहाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 राजा शिवछत्रपती महाराज की शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की माता जिजाऊ माते की हर 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 हर
गावचे सचिव मान्य श्री सचिन वाघ कमिटीचे अध्यक्ष राजेश मोरे. आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अनिल लिंगावले यांना विनंती. काकडसीचे माजी अध्यक्ष माजी सदस्य यांचं सुद्धा स्वागत इथं होत आहे. मी आमच्या गावचे अध्यक्ष माननीय शरदजी भोसले यांना विनंती करतो. मनीष भोसले यांचं सुद्धा स्वागत. तुषार मोरे यांचं बहीम मोरे यांचं सुद्धा स्वागत. तसेच आपले मी मराठीचे सचिव श्री प्रफुल्लजी तटकरे साहेब यांना सुद्धा माननीय अमरे साहेब संतोषजी अमरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी सर्व रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या विविध उपक्रमाकरिता सन्माननीय साहेबांची खास मुंबईवरून त्या गावामध्ये सरपंच साहेब यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते त्यांचं स्वागत करा. तसंच कार्यकर्ते माणगाव तसंच संकेतदादा कार्यकारिणी प्रमुख कल्पेश माडिक तसेच संपर्क प्रमुख मसला तालुका निलेश कासार स्थापना 30 सप्टेंबर 2018 या कालखंडामध्ये रायगड मी मराठी प्रतिष्ठान पर्यावरण असेल, शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, क्रीडा असेल अशा विविध क्षेत्रामध्ये या रायगड जिल्ह्यासह अखंड महाराष्ट्रात काम करते. क्रीडा क्षेत्रामध्ये शिवमय चषक असेल, आरोग्य क्षेत्रात रक्तदान शिबिर असेल, असे विविध उपक्रम रायगड मी मराठी प्रतिष्ठान या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून घेत असतो. उद्देश एकच असतो की जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा,
देवतेचे जाणावा तोची साधू ओळखावा. प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा मानस जो गरजू आहे, जो आपला आहे, आपल्या गावातला आहे, आपल्या वाडीतला आहे, आपल्या तालुक्यातला आहे, आपल्या जिल्ह्यातला आहे, मग तो कोणी का असो ना, त्याला बरोबर घेऊन जाण्याची ताकद, एक संकल्पना रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या प्रत्येक सदस्यामध्ये असते. आज ह्या व्यासपीठावर बसलेला प्रत्येक जण काहीतरी आत्मीयता आहे या व्यासपीठाला, की माझ्या या गावामध्ये, माझ्या या शाळेमध्ये कुठून तरी या विद्यार्थी, इथला आपला कोणाचाही परिचय नाही, पण एक भावना, समाजसेवेची भावना आहे प्रत्येकाच्या मनात. म्हणून आज इथे या व्यासपीठावर प्रत्येक जण उपस्थित आहे. मी रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. आपले नेतृत्व सुश्रुत आहे. मानव समाजाच्या कल्याणासाठी करीत असलेले आपले कार्य लक्षणीय आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या जडणघडणीत आपण वेळोवेळी मोलाची भूमिका बजावून प्रतिष्ठानला मोलाचे सहकार्य केले आहे. प्रतिष्ठानला आपण करीत असलेले सहकार्य खरोखर वाखाणण्याजोगे आणि कौतुकास्पद आहे. आपल्यासारख्या दानशूर दातृत्वाच्या सहकार्यामुळेच आज प्रतिष्ठान उत्तरोत्तर प्रगती करीत आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण प्रतिष्ठानाच्या मागे खंबीरपणे उभे राहून मोलाची साथ देत आहात. आपले प्रेरणादायी कार्य आम्हाला सदैव स्मरणात राहील. आपल्याकडून यापुढेही असेच महान कार्य घडो. आम्ही आपल्या कार्याप्रती अभिमान व कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. आपणास हे सन्मानपत्र देऊन रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या वतीनं गौरवण्यात येत आहे. आपले मनपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभू. रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या आतापर्यंत मी एक सदस्य आहे, पण सदस्य म्हणून नाही. तुम्ही कार्य कोणतंही घ्या, मी एक दादा म्हणून, मी एक तुमचा कुटुंबाचा भाग म्हणून मी सदैव तुमच्या सोबत राहील. तुम्ही फक्त मला एक आवाज द्या. तुम्हाला कुठेही कमतरता वाटली तर या जयेश दादाला हक्काने आवाज द्या, मी तुमच्या पाठीशी जरूर उभा राहील. असे आमच्या जयेश दादा भोईर यांचा सुद्धा रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या वतीने आपण सन्मान करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. मराठी प्रतिष्ठान वसा संस्कृतीचा ध्यास जनसेवेचा सन्मानपत्र सन्माननीय श्री जयेश दादा भोईर. समाजभान जपणारे आपले नेतृत्व सर्वश्रुत आहे. मानव व समाजाच्या कल्याणासाठी करीत असलेले आपले कार्य लक्षणीय आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या जडणघडणीत आपण वेळोवेळी मोलाची भूमिका बजावून प्रतिष्ठानला मोलाचे सहकार्य केले आहे. प्रतिष्ठानला आपण करीत असलेले सहकार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आणि कौतुकास्पद आहे. आपल्यासारख्या दानशूर दातृत्वाच्या सहकार्यामुळेच आज प्रतिष्ठान उत्तरोत्तर प्रगती करीत आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण प्रतिष्ठानाच्या मागे खंबीरपणे उभे राहून मोलाची साथ देत आहात. आपले प्रेरणादायी कार्य आम्हाला सदैव स्मरणात राहील. आपल्याकडून यापुढे असेच महान कार्य घडो. आम्ही आपल्या कार्याप्रती अभिमान व कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. आपणास हे सन्मानपत्र देऊन रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या वतीनं गौरवण्यात येत आहे. आपले मनपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो. तसेच आज मी मराठी रायगड प्रतिष्ठान कडसामल्या गावामध्ये एक शैक्षणिक वयवाटप बाकी काही वाटपासाठी आलेले आपल्या मी मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक आंबरे साहेब तसेच आपले भोईर साहेब
आमरे हे सर्व आज आपल्या या कडसामला गावामध्ये आलेले आहेत आणि खरोखर मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण शैक्षणिक म्हणजे ज्यांची लहान मुलं आणि या खेडेगावातून खरोखर कोणाची गरीब कुटुंब असतात खूप जास्त करून, कुणाला पुस्तकं वह्या कंपास बाकीचे लागणारे शाळेसाठी लागणारे जे साहित्य असतील ते जर आपण एवढ्या वर्षापासून 18 पासून चालू केला आणि हा 5वा पर्व आहे. खरोखर मी मराठी प्रतिष्ठानला धन्यवाद देतो. अडीअडचणीच्या टायमाला जर खरोखर आपण सपोर्ट केला तर त्या मुलांची प्रगती होऊ शकते आणि आपण त्यांना सहकार्य केलं तर पुढे काय ते बनू शकतात. मी माझ्या या कडसामल्या शाळेमध्ये माझं पण शिक्षण झालेलं आहे. मी पण इथलाच ह्या शाळेचा विद्यार्थी आहे आणि खरोखर मला जे शिक्षक गुरुवर्य होते त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. मध्ये आमच्या इथे एक नदी होती, आम्ही ते नदी पार करून ह्या साईडला यायचो आणि कडसामले शाळा ही आमच्या काकडशेत ग्रामपंचायत मधली सर्वात जुनी शाळा, ज्याने आमच्या ह्या ग्रामस्थांनी काकडशेत ग्रामपंचायतल्या सर्व ग्रामस्थांनी जो शिक्षण घेतलं असेल आणि जे लहानाची मोठे झाले असतील चांगलं मार्गदर्शन घेतलं असेल तो गाव आहे म्हणजे ही राजीप शाळा कडसामले. मी मनापासून सगळ्यांना तुम्हाला धन्यवाद देतो आणि आज आम्हाला बोलून आमचा मान सन्मान राखला त्याच्याबद्दल सगळ्या टीमचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असे आमचे रायगड मी मराठी प्रतिष्ठानाचे एक मार्गदर्शकच अमरे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला मनोगत व्यक्त करायचं. मुलांनो, जय शिवराज. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती महाराज स्वराज्य जननी माता जिजाऊ स्वराज्य रक्षक संभाजी महाराज तसेच सगळे गावचे ग्रामस्थ व्यासपीठावरती बसलेले सगळे मान्यवर आणि खरंच आपुलकी प्रेम आणि असं त्यांच्याकडे असणारे रायगड मी प्रशिक्षणांची सगळे मान्यवर यांना वंदन करून मी एक छोटस जे तुम्ही सांगितलंय की एक मार्गदर्शन जेवढं जमत नाही जमवून घेईल. मुलांनो, शिक्षण हे खूप खूप महत्वाचं आहे. आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही करायचं आहे, घडवायचं आहे, शिक्षणाशिवाय फुकट आहे. एवढं लक्षात ठेवा. शिक्षणासाठी काही पर्याय नाहीये, हे तुम्हाला घ्यावंच लागणार. त्याला कारण नसतात. मला जमत नाहीये, मला हे होत नाहीये, माझ्याकडे पैसा नाहीये, ही कारणं नाही. शिक्षण घेण्यासाठी कारणं नसतात. लक्षात ठेवायचं. बुद्धी ही सगळ्यांकडेच असते. देवाने बुद्धी ही सगळ्यांना सारखीच दिलेली आहे, कमी जास्त नाही. सगळ्यांना बुद्धी सारखीच दिलेली आहे. पण त्या बुद्धीचा आपण वापर कसा करतो त्याच्यावरती अवलंबून आहे. आपण म्हणतो ना, तो हुशार आहे, मी हुशार नाहीये. असं काही नसतं मुलांनो. तुम्ही सगळेच हुशार असतात. सगळ्यांना बुद्धी देवाने सारखी दिलेली आहे. तुम्ही पण त्याचा कसा वापर करता हे महत्वाचं आहे. आणि शिक्षण हे आयुष्यामध्ये कुठल्याही थराला जा, कुठल्याही स्टेजवरती जा, तुम्हाला याचा उपयोग होणारच. शिक्षणाचा उपयोग नाही असं होऊ शकत नाही. कुठल्याही थराला, कुठल्याही स्टेजला, कुठे ना कुठे तुम्हाला उपयोग त्याचा होणार आणि नक्कीच होणार.
देश बनवायचा आहे, आपल्याला आपली ध्येय साध्य करायचं आहे, कुठल्याही गोष्टी आपल्याला सक्सेस व्हायचं आहे, शिक्षण महत्वाचं आहे. बुद्धी सगळ्यांना असते. मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक राजा होता, प्रधानीचा मुलगा. प्रधान खूप हुशार. मुलांना ऐकताय का? हा, प्रधान खूप हुशार. तर प्रधान एवढा हुशार आहे, मग त्याचा मुलगा पण हुशारच असणार. मग त्यांनी काय केलं, एक जरा युक्ती लढवली की प्रधानाचा मुलगा ज्यावेळी शाळेत जायचा त्यावेळी एक दिवशी असं बोलवलं, 2 सोन्याचे कॉईन ठेवले आणि 1 सोन्याचं कॉईन ठेवलं, चांदीचं ठेवलं. मुलाला सांगितलं, मुला ह्याच्यामध्ये मौल्यवान कुठलं आहे? मुलाने काय केलं, चांदीचं आहे ते उचललं. अरे बापरे, याला मौल्यवान कुठलं माहितीच नाहीये. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, मुलगा आहे ना चांदीचे साने उचलून रोज घ्यायचा. असा 1 महिना गेला. 1 महिना रोज चांदीचे साने घेऊन जायचा मुलगा. नंतर राजाने प्रधानजीला एक दिवशी विचारलं, अरे प्रधानजी, तुम्ही एवढे हुशार, तुमच्या मुलाला अजून मौल्यवान काय ते माहिती नाहीये. असं बोलताय? बघतो मी, घरी जाऊन जरा विचारतो मुलाला. प्रधानजी घरी आले, मुलाला बोलवलं. बा, राजा असे बोलवते. असं काय? मुलाने काय केलं, चांदीचा जो डब्बा भरलेला तो घेऊन आले. बाबा, हे सगळे चांदीचे शिक्के आहेत. राजाला वाटलं असेल मी राजाला खेळवतोय, राजा मला खेळवतोय, पण मी राजाला खेळत होतो. कारण मी जर ते मौल्यवान सोन्याचं कॉईन 1 वेळ उचललं असतं, ती स्पर्धा संपली असती तिथेच. हा डब्बा बघा. तेव्हा लक्षात ठेवायचं, बुद्धी ही सगळ्यांना सारखी दिलेली आहे देवाने, पण आपण कशी वापरतो ते महत्वाचं आहे. आज आपण महाराजांना मानतो. आज आपल्या महाराजांनी 750 वर्षाचं पारतंत्र्य 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी संपवलं. बरोबर की नाही? हा, असा आवाज आला पाहिजे तुमचा, नाही का? म्हणजे महाराजांकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे की नाही? सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात बघा. आणि आपलं लक्षात ठेवायचे, नियोजन, ध्येय, वेळ पण महत्वाची असते. आयुष्यामध्ये गेलेली वेळ केव्हा वाया येत नाही, लक्षात ठेवा. वेळेला पण महत्व खूप द्या. आणि आता तुमची शिक्षणाची वेळ गेली तर पुढे शिकता येणार नाही, बरं की नाही? म्हणून शिक्षण हे घेतलंच पाहिजे. आता तुमची वेळ आहे शिक्षणाची. तुम्ही खो खो, कबड्डी वगैरे खेळता की नाही? खेळता ना? हा, मग लक्षात ठेवायचं. म्हणजे सगळ्यांना बुद्धी सारखी असते. आता तुम्हाला एखादी, तुम्ही सपोज तुम्हाला एखादं काय करायचं ठरवलं आयुष्यामध्ये, मला काही ना काहीतरी करायचं असेल, तर नेहमी तिथे सकारात्मक असायचं, नकारात्मक केव्हाच बोलायचं नाहीये. आणि आई वडिलांनी पण त्याला सकारात्मकच विचार त्यांच्यामध्ये सांगायचे असतात. आता मी जास्त काही बोलत नाही, खूप सारं बोलावं असं वाटतंय, पण मुलांना लक्षात ठेवा, शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. शिकलंच पाहिजे. शिक्षणाने खूप मोठं होतं माणूस. आणि आयुष्यामध्ये ध्येय साध्य करायचं असेल तर हे शिक्षण हे खूप मोलाचं आहे, लक्षात ठेवा. रायगडनी प्रतिष्ठानचे मी खूप खूप धन्यवाद मानतो. कारण आज त्यांचं जे समाजसेवेचं जे काय वसा संस्कृतीचा
ध्यास समाजसेवेचा आज तुमच्यासाठी खरं तुम्ही ते याच्यापुढे असंच चालत राहाल आणि त्यासाठी नक्की आमच्याकडून जे होईल ते आम्ही नक्कीच करत राहू आणि असेच तुम्ही मला माहिती आहे आता 2 वर्षापासून आपण एकत्र आहोत आणि नक्की तुम्ही कुठे काय आणलात काय आलात कुठल्याही बाबतीत मी तुमच्या बरोबरच असणार एक तुमचाच समजा एवढंच बोलतो आणि इथल्या शिक्षण जे शिक्षक आहेत त्यांना पण मी धन्यवाद देतो कारण शिक्षकांनी पण मुलांना कसं घडवायचं आहे ते सगळं शिक्षणावरती असतं शिक्षकांवरती असतं. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. इकडे बघ. इथं उभे राहा. तसेच व्यासपीठावरील सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे यांना नमस्कार करून आभार प्रदर्शनासाठी मी आज इथे उभा आहे. सर्वप्रथम रायगड मी मराठी प्रतिष्ठानतर्फे हा जो कार्यक्रम सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि एक सामाजिक पंचायतीचे सरपंच शरद सारखे साहेब, या गावचे अध्यक्ष शरद भोसले साहेब, तसेच ॲडव्होकेट जयदीप महाडिक साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तसेच अण्णाळे, कळसांबळे, काकडशेतून गवळोडी शाळेतील आणि गावातील सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षक आणि सर्व धन्यवाद. आज कळसांबळे या गावी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथे संपूर्ण पंचायतीतले शाळेतली मुलं इथे बोलून तर सर्व टीम मिळून आणि गावकरी मिळून त्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. पुष्प, गुच्छ व शाल सापडतो. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शैक्षणिक उपक्रम या कार्यक्रमानिमित्ताने आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक समाजसेवक आदरणीय आंबरे साहेब, आमचे मोठे बंधू आदरणीय जयंतजी गोयल साहेब, आदरणीय आंबरे मॅडम, या ग्रामपंचायतचे सरपंच सन्माननीय सारगे साहेब,
उपस्थित सर्व मला असणारे ज्येष्ठ वरिष्ठ माझे सर्व सहकारी मित्र, विद्यार्थी मित्र मैत्रीण, रायगड मी मराठी प्रतिष्ठानची स्थापना केल्यानंतर आमच्या सुनीलजीने अगोदर सांगितलेलं आहे, सर्वप्रथम आपण जो कार्यक्रम हाती घेतला होता तो शैक्षणिक उपक्रम आपण हाती घेतला होता. आणि त्यावेळेस मला आजही आठवत आहे, स्वर्गीय आमचे त्या शाळेचे संस्थापक त्या ठिकाणी उपस्थित होते, देशमुख सर. आणि देशमुख सरांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला. आम्ही देखील विद्यार्थी असताना या ठिकाणी समोर बसलेला असायचो आणि आदरणीय देशमुख साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी साहित्य वाटप करण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्ती यायचे आणि आम्ही विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्याला ओळखतो. मी आमरे साहेब तुम्हाला आवर्जून सांगेन, या ठिकाणी आमरे साहेबांनी मला एक प्रश्न विचारला की नेमकं त्या ठिकाणी येऊन माझा रोल काय असेल. त्या ठिकाणी बसलेलो असायचो आणि ज्यावेळेस तुमच्यासारखी व्यक्तिमत्व यायचे त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी डिसाईड केलं होतं पहिलंच की आम्हाला सुद्धा असं बनायचं. आणि निश्चितच हे विद्यार्थी ज्यावेळेस प्रेरणा घेऊन तुमची कामाला लागतील, कार्याला सुरुवात करतील, त्यावेळेस त्यांचं भविष्य हे उज्ज्वल असेल, हा या ठिकाणी मी ठामपणे सांगू शकतो. आमचे जयेशदादा भोईर अनेक ठिकाणी प्रतिष्ठानच्या नावाने ते सांगत असतात काही ना काही गोष्टी आपल्याबद्दल त्यांच्या मित्रपरिवारमध्ये. त्यावेळेस त्यांचे मित्रपरिवार देखील त्यांना विचारत असतात नेमकं तुझं काम काय आहे, त्याच्यामध्ये तुला पद काय. खरं तर रायगड मी मराठी प्रतिष्ठानमध्ये पदाला कोणतंही व्हॅल्यू नाही, सगळे आम्ही सर्व समान आणि कार्याला आम्ही इम्पॉर्टंट देतो, पदाला नाही. आदरणीय दादा हे प्रतिष्ठानचं कार्य हे त्यांचं कर्तृत्व आणि कर्तव्य मानून ते आमच्या प्रतिष्ठानबरोबर काम करतात. दादा तुझा देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तू वेळात वेळ काढून मुंबईसारख्या ठिकाणावरून एक उद्योगपती किती बिझी असतो, आज संडे असेल तरी त्याला खूप वेळ नसतो, परंतु तो वेळ काढून आपल्याकडे या ठिकाणी पोहोचलेला आहे. त्यामुळे त्याचे देखील मी या ठिकाणी आणि निश्चितच या ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय सारगे साहेब, आपली उपस्थिती ही आम्हाला ऊर्जा देणारी आहे. आपण देखील कामानिमित्ताने बाहेर असताना देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी आपल्या प्रतिष्ठानच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्व ग्रामस्थांचं देखील तुम्ही जो सहकार्य केला, प्रेम दिला, याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमच्या समीरजींनी सांगितलं की शाळा राजू साहेबांची आणि राजू साहेबांनी या ठिकाणी आमच्यासमोर मत व्यक्त केलं. याप्रमाणे अनेक तालुका अध्यक्ष आमचे प्रत्येकाला वाटतं की माझ्या विभागात हा कार्यक्रम व्हावा, माझ्या विभागामध्ये माझ्या शाळेमध्ये व्हावा. अनेकांनी त्या ठिकाणी मत व्यक्त केले होते, परंतु जी सामंजस्याची भूमिका या ठिकाणी आमच्या सर्व तालुका अध्यक्षांनी घेतली आणि राजू साहेबांना जी सहमती दिली की आपण या ठिकाणी कार्यक्रम करूया, या सर्व तालुका अध्यक्षांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि एखादं कार्य म्हटलं की आमची प्रतिष्ठानची टीम ते कार्यक्रम किंवा उपक्रम म्हणून नाही तर एक मिशन म्हणून कार्यक्रम तो हाती घेतात आणि ते पार पडतात. त्याबद्दल या स्तुती अशा कार्यक्रम व्यवस्थित जो पार पडलेला आहे त्याबद्दल मी सर्व माझ्या सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि विशेष म्हणजे आता ते आपले प्रतिष्ठानचे सदस्य या ठिकाणी होणार आहेत, झाले जात आपले मोरे साहेब, तुषारजी मोरे यांनी जी मेहनत घेतली. आणि कसं आहे, राजू साहेबांकडे टीम नव्हती, आमच्या इतर तालुक्यांमध्ये चांगली कमिटी काम करते. आज तळा तालुक्यामध्ये एकमेव व्यक्ती होते ते राजू शिंदे आणि त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली, परंतु जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना जे मुलाचे सहकार्य मिळालं ते तुषारजी मोरे यांचं देखील मी प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमचे निलेशजी शिंदे साहेब आपला माणूस म्हणजे निवडणुकीला उभे राहिले तर आपले आमदार खासदार पडतील एवढी चांगली ओळख आहे त्यांची आणि संबंध आहेत ते आमचे निलेशजी शिंदे, त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांचा मी आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मंडळी आज रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित कलसांबडे या गावी आज शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केलेला होता. तर खूप छान असा कार्यक्रम झाला, मस्त एकदम खूप भारी वाटलं इकडे येऊन. तर सर्वांनी खूप सहकार्य केलं. तर आज शाळेतल्या मुलांना शैक्षणिक किट आम्ही आज दिलेलं आहे रायगड मी मराठी प्रतिष्ठान करून. तर खूप मस्त वाटलं. तर मंडळी आता वाजले आहेत दुपारचे 1. तर शैक्षणिक कार्यक्रम पार पाडून आता आम्ही चाललो आहे जेवायला.
तर ते बघा आमची सर्व टीम रायगड मी मराठी प्रतिष्ठानची सर्व टीम आता चालले जेवण करण्यासाठी। तर दुपारचे 1 वाजले आहेत। तर खूप मस्त असं छान असं झालेला कार्यक्रम, मस्त वाटलं, भारी एकदम भारी। तर आता ना सर्वांना खूप भूक लागली जोरात। तर 1 वाजले दुपारचे। इथं आमची बस आली। सर्व मंडळी आता मी चाललोय जेवण करण्यासाठी। सर्व मंडळी आता आमची गाडीमध्ये बसलेले आहेत। तर सर्वांनी खूप जास्त मेहनत घेतली आहे। जेवायला कुठं? अरे जेवायला कुठेतरी हा आता चल तू नाही म्हणजे हा कोलाड बोलतो म्हणून कोलाडला आमचे शिंदे भाऊ आणि ज्यादा त्या गाडीत गेले। कसं वाटलं आज? मस्त। नाही रिसोर्टला गेला तर मग मजा नाही येणार यार, मूड जाईल माझा। काय रिसोर्टला नाही म्हणजे मूड जाईल। आज कसं वाटलं तुम्हाला? तुमच्या आज गावी कार्यक्रम होता तर एकदम सुंदर आणि खूप मजा आली। सर्वप्रथम रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे मी मनापासून धन्यवाद देतो की तळा तालुक्याचा अध्यक्ष असताना माझ्या शब्दाला मान देऊन तुम्ही आमच्याकडे कार्यक्रम घेतलात, त्याच्याबद्दल सर्व मी मराठी कार्यकर्त्यांचे, सदस्यांचे आणि मावळ्यांचे मी मनापासून धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। जय शिवराय। तर मंडळी आता आम्ही आलो होतो गुरुकृपा रिसॉर्टमध्ये जेवायला। तर बघा आमची मंडळी सर्व, आमचे शिंदे भाऊ, अनिल भाऊ, तर हे बघा हे आहे रिसॉर्ट गुरुकृपा। तर आता आम्ही इथे जेवायला आलोय। ते सत्कार करताना फोटो काढलेले ते तर मंडळी आता आम्ही आलो जेवायला गुरुकृपा रिसॉर्ट मध्ये। तर बघा आमची मंडळी सर्व जेवत आहेत। तर बघा आमची सर्व मंडळी जेवत आहेत, सर्वांना भूक लागली जास्त। तर जेवण बघा काय काय मस्त आहे, चिकन आहे, सलाड वगैरे सर्व भारी आहे, गावरान भाकरी आणि गावरान भाकरी आहे मस्त। चिकन लॉलीपॉप थोडंसं उरलंय बाकी। तर आता सर्वजण दाबून जेवत आहेत, सर्वांना जास्त भूक लागले। जेवण कसं आहे? चांगले जेवणाचे बिल्डर जेवण भारी आहे ना? लिंबू ना भाऊजी, मीठ लिंबू दे ना खाली, मीठ लिंबू नाही आहे, चिकन पण नाही तिथे। आमचे आदिल भाऊ इकडे इकडे। गेल्या वर्षी आंब्याचा होता। तर मला पण खूप जास्त भूक लागली, तर तुम्ही पण जेवायला या, व्हिडिओ कंटिन्यू बघा। अरे तू ना दिसतस ना। तर हे बघा जेवण मस्त, चिकन आहे, भाकरी, भात, सलाड वगैरे सर्व आहे, मस्त जेवण आहे। तर मंडळी आता आमचं सर्व जेवण वगैरे झालेलं आहे। आता आम्ही चाललोय घरी, आता मुंबईला प्रवास सुरू करणार आहोत।
तर सर्वांनी आता आराम वगैरे केलेला आहे. जेवण वगैरे खूप मस्त होतं, भारी. प्रवास मुंबईकडे. तर आता आमची सर्व मंडळी गाडीमध्ये बसतायत. पटापट इकडे बघा सर्व आराम करता. आराम आराम. चला मुंबई. चला मुंबईला. त्याला ही पण गाडी तिथे होती आपल्या हायवेला तिकडे थांबले डायरेक्ट इंदापूरला चिमोऱ्यामध्ये चांगल्या माहिती आहे. हा निलेश दा. तर मंडळी मी आता झालो फ्रेश. तर मी गेलो होतो, आमचे प्रतिष्ठान आहे रायगड मी मराठी प्रतिष्ठान, तर त्यांच्या वतीने आम्ही गेलो होतो कळसांबडे या गावी. तर तिकडे म्हणजे काही प्रतिष्ठान आहे ती वेगवेगळ्या म्हणजे शाळेतून शैक्षणिक उपक्रम राबवते. तर कळसांबडे या गावी शैक्षणिक उपक्रम असल्यामुळे तर आता मी तिकडे गेलो होतो. तर खूप म्हणजे मजा आली. तिकडे शाळेतील विद्यार्थ्यांना आम्ही वया वाटप वगैरे सर्व केलं. तर गावच्या लोकांनी सुद्धा सहकार्य खूप मस्त केलं. तर खूप भारी वाटलं. तर आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय पण मस्त केली. तर आता आम्ही आलो घरी. सर्व जर मला व्हिडिओ आवडले तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.